विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात सकल मराठा समाज उमेदवार देणार, पत्रकार परिषद संपन्न। मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजात नाराजी पसरली असून मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत 5ही ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार देऊन निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाज धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिली। मराठा मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाचे सुधाकर दादा बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, सुनील पाटील, राजेंद्र काळे, किशोर वाघ यांच्यासह समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विरोधी पक्षाला इशारा दिल्यानंतर देखील मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही। त्यात येत्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात सकल मराठा समाज उमेदवार देणार, पत्रकार परिषद संपन्न। मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजात नाराजी पसरली असून मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत 5ही ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार देऊन निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाज धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिली। मराठा मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाचे सुधाकर दादा बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, सुनील पाटील, राजेंद्र काळे, किशोर वाघ यांच्यासह समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विरोधी पक्षाला इशारा दिल्यानंतर देखील मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही। त्यात येत्या विधानसभा निवडणुकीत